लोहगडावर केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आली आणि या हत्येमध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांचा सहभाग असल्याचं समोर आलेलं आहे। 18 जूनला ही सगळी घटना घडली आणि त्या 18 जूनच्या आदल्या दिवशी हे दोघे म्हणजे सिया गोयल आणि चेतन चौधरी आहे ते या थर्ड वेव कॉफी शॉपमध्ये कॉफी पिण्यासाठी आलेले होते आणि याच ठिकाणी त्या दोघांनी प्लॅन रचला आणि त्यानंतर केतन अग्रवाल याला लोहगडावरून ढकलून दिलेला आहे। सध्या आपण या थर्ड वेव कॉफी शॉपमध्ये आलेलो आहोत आणि इथं पाहतोय की याच परिसरामध्ये ते दोघे आलेले होते आणि 17 जूनला साधारण संध्याकाळी 4:30च्या वेळेस ते दोघे या ठिकाणी आले। त्यांनी कॉफी पिली आणि याच ठिकाणी केतन अग्रवालला कशा पद्धतीने मारून टाकता येईल अशा पद्धतीचा प्लॅन आहे तो या दोघांनी याच ठिकाणावरून केलेला होता। समोरच्याच बाजूला आपण पाहतोय की ते दोघे बसलेले होते, त्या समोरच्या बाजूला जो CCTV आहे त्या CCTVच्या माध्यमातून ही घटना आहे ती कैद झालेली आहे। 17 जूनला साधारण संध्याकाळी 4:30 वाजता ते दोघे या ठिकाणी होते। जवळपास 1 तास दोघांनी या ठिकाणी चर्चा केलेली होती आणि इथेच त्यांचा जो केतन अग्रवाल आहे याला मारण्याचा जो प्लॅन होता तो याच ठिकाणी आखलाय का असा संशय खरं तर पोलिसांना आहे। आता आपण पाहतोय पोलीस या कॅफेमधून बाहेर पडलेले आहेत। पुणे ग्रामीण पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत। लोणावळा ग्रामीण पोलिसांमध्ये या संबंधात गुन्हा आहे तो सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता जो कॅफे आहे त्या कॅफेमध्ये येऊन पोलिसांनी ही चौकशी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलीस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। केतन अग्रवाल याची हत्या सुरुवातीला अपघात होता, नंतर ही हत्या असल्याचं समोर आलेलं होतं। 18 जूनला लोहगडावर केतनला नेऊन सिया गोयल आणि तिचा जो प्रियकर चेतन चौधरी आहे यांनी प्लॅन रचत त्यांना लोहगडावरून केतन अग्रवाल याला ढकलून दिलेलं होतं आणि आदल्या दिवशी म्हणजे 17 जूनला याच कॅफेमध्ये हे दोघे या ठिकाणी एकत्र बसले। 1 तास जवळपास ते या ठिकाणी बसलेले होते आणि केतन अग्रवालला कशा पद्धतीने मारायचं याचा प्लॅन आहे तो याच कॅफेमध्ये आखला गेला का असा संशय पोलिसांना आहे आणि त्यामुळेच पोलीस आता या ठिकाणी कॅफेमध्ये चौकशी करण्यासाठी आलेले होते। जे CCTV फुटेज समोर आलेलं आहे त्यामध्ये सुद्धा हे दोघे एकत्रच या ठिकाणी आलेले आहेत, एकत्र बसलेले आहेत आणि एकत्रच निघून गेलेले आहेत हे सुद्धा कैद झालेलं आहे आणि त्यामुळे एक महत्त्वाचा पुरावा आहे तो आता ग्रामीण पोलिसांच्या हाती लागलेला आहे। तो म्हणजे 17 जूनला केतन अग्रवालच्या हत्येच्या आधी 17 जूनला सिया गोयल आणि चेतन चौधरी आहेत ते दोघेही याच कॅफेमध्ये होते आणि याच कॅफेमधून त्यांनी केतन अग्रवाल याची हत्या करण्याचा प्लॅन आखलेला होता का या अनुषंगाने सुद्धा सध्या तपास सुरू झालेला आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी LS मराठी पुणे।